नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील, अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपण आज आलेलो आहोत ठाणे पश्चिम येथील प्रति तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी. समोरच बघा, मंदिराच्या डावीकडे 108 दिवे असलेला दीपस्तंभ आहे. तसेच उजवीकडे पवित्र तुळशी मातेचं स्थान आहे. मातेचं रूप अतिशय देखणं सुंदर आहे. मंदिराचा प्रत्येक खांब काळ्या पाषाणाचा असून प्राचीन हिमाळपंथी बांधकाम शैलीतील आहे. जग से हट कर गुरु चरणों में. मातेचं हे अतिशय देखणं रूप बघतच राहावेसे वाटते. आज सकाळी सकाळी तुळजाभवानी मातेने आम्हाला खूप छान दर्शन दिलेलं आहे. उदे गांबे उदे. चरण पादुका आहेत. समोर मातेचं विलोभनीय रूप आहे. परिसर अतिशय सुटसुटीत आणि मोकळा आहे. त्यामुळे मंदिराचं दर्शन चटकन होतं आणि मातेचं मूर्ती सतत अवलोकन करावीशी वाटते. आपण कितीही वेळा मातेचं दर्शन घेतलं तरी मन काही भरत नाही. आजूबाजूला सुटसुटीत जागा असल्यामुळे इथे मातेच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी, परिक्रमा करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. अतिशय छान आम्ही सकाळी सकाळी मातेला प्रदक्षिणा घातलेली आहे. काळ्या पाषाणातील हे हुबेहूब तुळजाभवानीचं मंदिर अतिशय विलोभनीय रूप सतत मनात साठवून ठेवावेसे वाटते. जग से हट कर गुरु चरणों में, गुरु चरणों में जानकी. खालच्या बाजूला 20 हत्तींचे हे गजमुख लावलेले आहेत. त्यामुळेही मंदिर खूप आकर्षक भव्य दिव्य दिसतंय. अतिशय सुटसुटीत जागा आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी पर्याप्त जागा उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही 5 प्रदक्षिणा मंदिराला घातलेल्या आहेत. ठाणे पश्चिम येथील ठाणे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरील हे प्रति तुळजाभवानी मंदिर आहे. ठाणे रेल्वे स्टेशन येथून बस, ऑटो रिक्षा किंवा खाजगी वाहनाने आपण इथपर्यंत येऊ शकतो. मंदिराचं दर्शन सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध आहे. मंगळवार, शुक्रवार, सुट्टीच्या दिवस आणि नवरात्री ह्या काळात मंदिरात अतिशय गर्दी असते. खूप सारे भाविक मंडळी इथे दर्शनाला येतात. गुरु चरणों में जानकी. ना टूटे ना टूटे माला, ना टूटे ना टूटे माला. नाम गुरु गुण गान की.
मित्रांनो, तुळजापूर भवानी मंदिराचं हे प्रतिकृती असलेलं प्रति तुळजाभवानी मंदिर ठाणे पश्चिम येथे आपण दर्शनासाठी नक्की या. हे तुळजाभवानी माते, जे भक्त तुझा हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे, हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना. जय तुळजाभवानी माता.